अजित पवारांच्या अपघातानंतर सुद्धा राज्यातली नेते मंडळी विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवासाबद्दल फारशी गंभीर नसल्याचंच दिसतंय। कारण भुजबळांचं हेलिकॉप्टर पायलटनं तब्बल अर्धा किलोमीटर दूर अशा एका पार्किंगच्या जागेवर लँड केलं। तिथे विजेचे तार देखील होते। मात्र जे घडलं ते फार काही गंभीर नव्हतं अशी प्रतिक्रिया मंत्री भुजबळांनी दिली आहे। पाहूयात। अजित पवारांच्या मृत्यूवरून अपघात की घातपात याचं उत्तर अजून मिळालेलं नाही। असं असतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर बद्दल सुद्धा धक्कादायक प्रकार घडला। हेलिपॅड तयार केलेलं असतानाही भुजबळांच्या पायलटनं चक्क वाहनांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। आजूबाजूला विजेच्या तारा आणि खांबही होती। या अनपेक्षित प्रकाराने घटनास्थळी गोंधळ उडाला। सुदैवानं कोणतीही दुर्घटना झाली नाही। पोलिसांच्या माहितीनंतर हेलिकॉप्टर पार्किंगमधून हलवलं गेलं। स्थानिकांनी मात्र घडलेल्या या प्रकारावर संताप व्यक्त केलाय। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम होता। खानवडीमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान ही गंभीर चूक समोर आली। योग्य नियोजन असूनही हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कसं पोहोचलं हा प्रश्न विचारला जातोय। लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरली असती। ज्या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉटमध्ये तिथं केलं गेलं। एवढं दुर्लक्षपणा नाहीतर एवढा हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही सर्वजण तपास त्या ठिकाणी करतच आहोत, पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी। हेलिकॉप्टर जिथे उतरतं ती जागा विशिष्ट प्रकारानं तयार केली जाते। त्यावर पायलटला आकाशातून ठळकपणे दिसावं म्हणून मोठ्या आकाराचा एच काढला जातो। आकाशामधून पायलटला विजेच्या तारा स्पष्टपणे दिसत नाहीत, त्यामुळे विजेच्या तारा, झाडं किंवा खडकाळ जमीन नाही अशा ठिकाणी हेलिपॅड बनवलं जातं। हेलिपॅडऐवजी शेती, सपाट मैदान, रस्त्यावर हेलिकॉप्टर उतरवणं धोकादायक असतं। थोड्याही असमान जमिनीमुळे हेलिकॉप्टर एका बाजूला कलू शकतं। जमीन कमकुवत असेल तर हेलिकॉप्टरचं कंपन आणि वजनानं ती खचते। हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे उडणारी धूळ, दगड, कापड जर हेलिकॉप्टरच्या इंजिन वा पंख्यामध्ये शिरले तरी अपघात घडतो। काही नाही, आता आलो ना तर तुमच्या समोर आता चांगला धट्टा उभा आहे। काही कल्पना नाही मला, परंतु हेलिपॅड बाहेर दुसरीकडे राहिलं पाचशे अर्धा किलोमीटर लांब आणि ते काही कार पार्क होता तिकडेच त्याने ते उतरलं। आता का तिथे उतरवलं, कसं उतरवलं त्याला काही समजलं नाही, दिसलं नाही की काही अडचण आली, मला काही कल्पना नाही। पण तिथले आम्ही तर गेलो कार्यक्रमाला, मग SP वगैरे जे आहे तिथले काही तपास करत होते ते। भुजबळांचं हेलिकॉप्टर जिथे लँड झालं तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या तारा होत्या। तरीही ही चूक कशी काय घडली याबद्दल अनेक शंका वर्तवल्या जात आहेत। दुसऱ्या घिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे। चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेस कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये। आणखीन काय असू शकतं मला नाही वाटत काही फारशी तर फार त्याला गांभीर्याने घ्यायची काही गरज असं मला तरी वाटतं। मला असं वाटतं की एवढं काही ते फार सिरियस नाही असं मला वाटतं। चूक ओके आहे ते, असं होता कामा नये। कारण खाली पोलीस नसतात, कार पार्कला गाड्या कदाचित इकडून तिकडे गेलेले असतात, काही लोक इथे असतात, अशा काही पण होऊ शकतं। परंतु ते ठीक आहे, ते झालं। आता त्याच्यावर काहीतरी SP आणि त्यांच्याशी काही चर्चा झाली त्यांची, मला काही कल्पना नाही ते काय। साहेबांचा अचानक हेलिपॅड अचानक पार्किंग मध्ये उतरलं, ते पायलटला लक्षात नाही आलं। पायलटची चूक आहे। मी निश्चितपणे हे चेक करेन, मला आता त्याची कल्पना नाही त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातील चौकशी मी करेन। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुरंदर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.